हाय, अवधूत यरगोळे मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलो आहे माझ्या शेल्फमधूनचा पुढला एपिसोड। माझ्या शेल्फमधून काय म्हणतात ते? हाय, मी अवधूत यरगोळे पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलो आहे माझ्या शेल्फमधूनचा पुढला एपिसोड। माझ्या शेल्फमधून या मालिकेमध्ये मी तुमच्यासमोर आत्तापर्यंत माझ्या वाचनामध्ये आलेली इंग्रजी, मराठी, हिंदी अशी सगळी पुस्तकं ठेवतो, मासिकं ठेवतो, दिवाळी अंक ठेवतो। आणि हे केवळ माझ्या वाचनामध्ये जे जे काही येत गेले, जे काही छान वाटलं आहे मला आणि जे मला मनापासून वाटतं की इतरांनीसुद्धा वाचावं ते सांगण्यासाठी आहे। बाकी यामागे काही असा उद्देश नाही। मग ते कोणत्याही प्रकारचं साहित्य असू शकतं, वैचारिक, ललित, कथा, कादंबरी, कविता संग्रह, कोणत्याही प्रकारचं, कारण आपल्याला पुस्तक पोचवायचं आहे। सुरुवात करूयात। आज मी तुमच्यासाठी जी कादंबरी घेऊन आलोय ती अतिशय हलकी फुलकी अशी आहे, एका तरुणीच्या आयुष्यावरती आहे। आणि पर्सनली सांगायचं झालं तर जेव्हा एक 3 ते 4 वर्षांपूर्वी ही कादंबरी माझ्या हातात आली तेव्हा म्हटलं थोडं मला अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर असं वाटलं ही कादंबरी कदाचित मुलींसाठी जास्त आहे, मुलांसाठी मे बी नसेल, तर मग मी वाचावी का। दुसऱ्या क्षणाला असं वाटलं की बघूया बसून, काय हरकत आहे। आणि मला ही कादंबरी खूप आवडली। याचं कारण मी पुढे सांगणारच आहे। बघूयात ही कादंबरी कोणती आहे। ही कादंबरी आहे सोफी किन्सेला लिखित 20s गर्ल। इंग्लिशमधली आहे, इंग्लिश कादंबरी आहे। जसं की तुम्ही बघताय हे जे मुखपृष्ठ आहे त्याच्यावरती एक तुम्हाला मुलगी दिसेल जिचं वय 19-20च्या आसपास असेल। नुकतीच ती 20मध्ये जिने पदार्पण केलेलं असेल। पण थोडा वेळ तुम्ही त्या मुलीकडे बघत राहिला तर असा संशय येऊ शकतो की ही मुलगी आहे की एखादी आपण परी म्हणू तशी परी पण आहे की काय, असंही आपल्याला वाटू शकतं। याचं जे डिझाईन आहे ते अतिशय सुंदर आहे। लेखिकेचं नाव जे आहे, आता इंग्लिश नॉवेल्समध्ये किंवा बाहेरच्या देशांमध्ये ही पद्धत आहे की त्यांच्या ज्या कादंबरी आहेत ते लेखकाच्या नावाने जास्त खपल्या जातात आणि त्याच्यापेक्षा सेकंडरी येतं ते कादंबरीचं नाव। त्याप्रमाणे इथे लेखिकेचं नाव आधी मोठं आहे, मोठ्या अक्षरात आहे आणि त्या खालोखाल कादंबरीचं नाव आहे 20s गर्ल। असं सुंदर एक छानसं मुखपृष्ठ या कादंबरीला आहे। आणि मग आपण विचार करतो की 20s गर्ल म्हणजे 20व्या वयामध्ये पदार्पण केलेली मुलगी किंवा आपण परी म्हणू, पण मग हिचं काय काम आहे, म्हणजे ही काय कशावर पुस्तक आहे, परीकथा आहे का किंवा लहान मुलींसाठी ही कादंबरी आहे का, गोष्ट आहे का। तर तसं नाही आहे। ही कथा, ही गोष्ट मोठ्या मुलींसाठी आहे, मोठ्या मुलांसाठी आहे, अगदी कुटुंबासाठी पण आहे, जे आईवडील आहेत त्यांच्यासाठी पण आहे। याचं कारण आता बघूया ही कादंबरी नेमकी आहे काय। या कादंबरीविषयी सांगायचं झालं तर याची कथा अशी आहे की एक मुलगी आहे जिने अगदी स्वतःच्या हट्टाने इतरांच्या नाकावरती टिचून स्वतःचा एक बिझनेस उभा केला आहे। तो ती चालवते। तो चालवत असताना एक असा बॅड पॅच तिच्या आयुष्यामध्ये येतो की जेव्हा तिचा बिझनेस डबघाईला आता चालला आहे, तो बंद पडेल की काय, तो चालेल की नाही, तो चालवण्यासाठी काय करायला पाहिजे, या सगळ्या गर्त्यामध्ये ती मुलगी अडकलेली आहे। तिच्या आयुष्यामधला जो तिचा बॉयफ्रेंड होता तोही तिला सोडून गेलेला आहे। जे घरचे आहेत त्यांचा तिच्या बिझनेसला, तिच्या कामाला विरोध तर होताच, त्यामुळे आता ते काय बोलतील, आपल्या नोकरी करायला लावतील का किंवा आपलं लग्न करतील का। हां, नाही म्हणजे हे बाहेरच्या देशामधलं जरी असलं तरी काही मुलींच्या डोक्यामध्ये हेच चालू असतं सगळं। ह्या गोष्टी युनिव्हर्सल आहेत, एकदा कुटुंब म्हटलं आणि पॅरेंटिंग म्हटलं की। तर असा सगळा तिचा बॅड पॅच सुरू असताना एके दिवशी अचानक तिच्या कानावर बातमी येते की तिची आजी वारली। ही आजी तिची कोण होती, तर ही तिची आजी त्यांच्या शहरामधली एक मिलेनियर पर्सनॅलिटी होती जिची काही कोटींमध्ये संपत्ती आहे। आणि तिच्या फ्युनरलला गेल्यावरती तिलाच तिच्या सगळ्या नातेवाईकांचे रंगढंग माहिती असतात। तिकडली कोण लोक तिच्या आजीच्या इस्टेटीमागे कशी डोळा ठेवून आहेत तिच्या इस्टेटीवर, हे सगळं माहिती असतं। त्यामुळे तिला काही फार त्या नातेवाईकांमध्ये आणि त्या फ्युनरलमध्ये स्वारस्य वगैरे नसतं। एक घरचे मागे लागलेत म्हणून ती जाते तिथे। तिकडनं जेव्हा ती परत येते तेव्हा तिच्या आयुष्यामध्ये एक परी येते।
आता आपल्याकडल्या परीकथा वाचून आपल्याला माहिती असतं परी कशा गोड असतात, खूप प्रेमळ असतात, समंजस असतात, आपल्याला मदत करतात. पण ही परी तशीच असायला पाहिजे असं काही नाही. ही जरा तिरकस परी आहे, वेडीवाकडी परी आहे. हिचाही एक स्वार्थ आहे, एक हेतू आहे. आणि ह्यामधली जी नायिका आहे तिचाही एक स्वार्थ आहे आणि एक हेतू आहे. आणि एका टप्प्याला या दोघींना एकत्र यावंच लागतं आणि या मुलीला त्या परीला काय हवं आहे ते शोधून द्यावं लागतं आणि त्या परीला या मुलीला काय हवं आहे ते मिळवून द्यावंच लागतं. आता ही परी नेमकी कोण आहे हे मी तुम्हाला इथे सांगणार नाही. त्यासाठी तुम्ही कादंबरी मिळवा, लायब्ररीमधनं घ्या, विकत घ्या, वाचा आणि मला सांगाय तुम्हाला कशी वाटली. आता बोलूयात या कादंबरीच्या हुकअप पॉईंट्सकडे. या कादंबरीचा सगळ्यात मोठा हुकअप पॉईंट आहे या कादंबरीचा ह्युमर. हो, ही विनोदी कादंबरी आहे आणि त्याहून महत्त्वाची गोष्ट जी मला अशी वाटली ती म्हणजे याची लेखिका एक स्त्री आहे. आता असं का मी म्हणतोय तर याचा अर्थ मला असं म्हणायचं आहे की आपल्या समाजात राहून मी तर इथेच वाढलेला आहे, त्यामुळे एक स्त्रियांचा विनोद कसा असतो किंवा लिखाणातला म्हणतो मी, परफॉर्मन्समधला नाही. आपल्याकडे खूप चांगल्या परफॉर्मर विनोदी ॲक्ट्रेस आहेतच, पण लिखाणामधला जो विनोद आहे तो ह्या लेखिकेने इतका सुंदर मांडला आहे की कुठेही तुम्हाला वाचणं तो गर्लिश वाटत नाही ॲज अ मेल पॉईंट ऑफ व्ह्यूने, मुलाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. कारण जर मी मुलगा म्हणून वाचतोय तर माझी अपेक्षा आहे की मला हसायला यायला पाहिजे. मग त्यासाठी एक मुलांकडनं जो असा एक पंच दिला जातो कॉमेडीमध्ये किंवा एक बिनधास्तपणा असतो किंवा एक काही ठिकाणी निगरगट्टपणा असतो, एकदम लाईट ॲटिट्यूड असतो, हा सगळा जो रंग आहे जो युनिव्हर्सल आहे, ज्याने मुलंही असतील, मुलीही असतील, मोठी माणसंही असतील, मोठ्या बायकाही असतील, हा सगळा ह्युमरमधला रंग या लेखिकेने तिच्या लिखाणामध्ये आणलेला आहे. आणि तो बिनधास्तपणा या लिखाणामध्ये असल्यामुळेच ही नॉवेल माझी खूप फेवरेट झाली, ही लेखिका माझी खूप फेवरेट झाली. हिची अजून एक कादंबरी आता मी वाचायला घेतोय, तर हा या कादंबरीचा सगळ्यात मोठा हुकअप पॉईंट आहे. तर ही कादंबरी नक्की मिळवा, वाचा आणि मला सांगा तुम्हाला कशी वाटली. सोफी किन्सेला लिखित 20s गर्ल. आजच्या या एपिसोडमध्ये इतकंच. पुन्हा एकदा आपण भेटूयात पुढच्या भागामध्ये माझ्या शेल्फमधून. तोपर्यंत टाटा, बाय बाय. कादंबरी मिळवा, पुस्तकं मिळवा, वाचत राहा आणि एकमेकांना शेअर करत राहा. बाय.